राजीनामा लिहून आणलाय? मिस मानसी, त्याची जागा तिकडे आहे. आणि हा असा तिचा राजीनामा देता आला पाहिजे असं स्वप्न प्रत्येक एम्प्लॉईचं असतं. पण हा आनंद मी तुम्हाला कसा घेऊ देईन? 6 महिन्यांची ऍडव्हान्स सॅलरी घेतलीत तुम्ही, तुमच्या नवऱ्याच्या बिझनेस मध्ये एवढं भांडवल ओतलंय आणि काय काय केलंय मी तुमच्यासाठी. सगळं विसरलात? कसं फेडणार आहात? ओके ओके, आय गेट इट. मला तुमच्या नोकरीची गरज नाही, आता माझा नवरा इकडे जॉब करणार आहे असं आलंय का तुमच्या मनात? एवढ्या सहजासहजी मी तुम्हाला इकडनं जाऊ देणार नाहीये. जे केलंयत ना ते निस्तरा आधी. आणि या सगळ्या गोष्टी इतक्या हलक्यात घेऊ नका. आणि मला सुद्धा. चल, झालं तुमचं? मी बोलू? मी कशालाच आणि कुणालाच हलक्यात घेत नाहीये. कारण आत्ता गोष्टी हलक्यात घेतल्या ना तर नंतर सगळं जड होऊन बसतं. हो, मी जाणार होते सोडून, कारण आयुष्यातली चुकीची माणसं दूर झाली ना की सगळ्या गोष्टी बरोबर घडायला लागतात. पण मग वाटलं, एका समरपासून पळून काय होणार आहे? कारण समर प्रताप जहागीरदार हा माणूस नाहीये, ही वृत्ती आहे. आणि ती इथेच काय, जगाच्या पाठीवर सगळीकडे आहे. माझे बाबा नेहमी म्हणतात, प्रश्न ना कुत्र्यांसारखे असतात. आपण पळालो की ते आपल्या मागे धावत येतात, पण आपण शांत उभं राहायचं आणि सामना करायचा. ते येतात, उडतात आणि निघून जातात. मी नुसता हुंगून निघून जात नाही. मी सुद्धा तेच सांगायला आले इथे. मी निघून जाणार नाहीये आणि सहनही करणार नाहीये. का सहन करू? फक्त पोटासाठी? हजारो बायका अशा तुमच्यासारख्यांच्या नजरा स्पर्श रोज सहन करत असतात. भीतीच्या छायेत जगतात, रोज मरत असतात. त्यांच्यातलीच एक होऊन राहू? कम टू द पॉइंट. प्लॅन काय? धडा शिकवायचा आहे तुम्हाला. अशी अद्दल घडवायची आहे की पुन्हा बायकांकडे वर नजर करून बघण्याची तुमची हिंमत होता कामा नये. स्त्री म्हणजे काय खेळणं वाटतं का तुम्हाला? बायकांसाठी कायदा असतो, पण त्यात सुद्धा तुमच्यासारखे पळवाटा काढतात. म्हणूनच आता मी अडवेन तुमचा रस्ता. मी नजर झुकवणार नाही. मी पळ काढणार नाही. तुमच्या समोर उभी राहून मी तुम्हाला आव्हान देते. किती हिंमत आहे तुमच्यात बघतेच मी आता. मी इथेच काम करत राहणार तुमच्या हाताखाली. आता तुम्ही आहात आणि मी आहे. बघूया कोण जिंकतंय. माझ्या मागे मदतीला देव आहे आणि तुमच्याकडे चॉईस. हे आव्हान स्वीकारायचंय की नाही? मी माझा निर्णय घेतलाय. तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला जिंकायला खूप आवडतं ना सर? आता हरण्यातली मजा काय असते हे मी तुम्हाला दाखवेन. तुम्ही मला नोकरीवरून काढूही शकणार नाही आणि ठेवूही शकणार नाही. हेच लिहिलंय त्या पत्रात. माझं अनिकेतवर जीवापाड प्रेम आहे. आपलं युद्ध आता सुरू झालंय आणि तुम्हाला तर माहितीये, प्रेमात आणि युद्धात सगळं माप असतं.
तुमच्या आशीर्वादाने. आलीस तू? आले ग बाय माझे आले. बस, गरम गरम चहा आणि चपाती देते तुला. हे बाय माझे, कामावून आल्याला मला गरम गरम खायची सवय नाही. आता तू माझी पोरगी असती तर मग लागली असती ना सवय मला. हा? तुला माहितीये, देव ज्यांना मुलगी देत नाही ना त्यांना छान सून देतो. सुरू सुरू बोलते ग बाय माझे. बर मी काय म्हणते, तू पण कामावून थकून आलीस ना बाय. उठ, मी करते चपात्या. उठ या. थांब. अगं मला सांग, आज दिवसभरात सगळ्यांकडच्या मिळून एकूण तू किती चपात्या केल्यास? 80 चपात्या केल्या. 80 चपात्या. आणि तरी तुला इथे मला मदत करायची आहे. मग काय झालं? मग काय झालं? अजिबात इथे यायचं नाही असं अगं दे मला काय. ऐक, अनीच्या जॉबचा पहिला दिवस आहे की नाही आज, म्हणून त्याच्यासाठी एक स्वीट डिश करणार आहे. तू यात अजिबात पडायचं नाहीयेस. आलीस तर बघ. गे बाय माझे, कोणीतरी दरवाजातून बघितलं तर काय म्हणेल? महिना नाही झाला उषाबाईची सून येऊन आणि उषाबाईवर लाटणं उघडते. अशी कशी सून? रुसलय? रुसलीस? नाही ग बाय, गंमत केली ग, मस्करी केली मस्करी. तुझ्यासारखी सून आहे ना सगळ्यांना मिळो असं मी किंचाळे बाबांना सांगणार. तुला माहितीये, आज मी अनीसाठी शाही तुकडा बनवते. शाही तुकडा? एवढा काळजाचा तुकडा दिलाय देवानं माझ्या पदरात. कसला तो शाही तुकडा? मस्करी करत राहू नको ग. मी आणलेला मागे एकदा मी. त्याला भरवला होता. कधी? गच्चीवर घेऊन गेले होते मी त्याच्यासाठी. तरीच मी म्हणायचे की कोण गच्चीवर दूर 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 धावतय. ही मनी म्हणून तो बाका होता काय? आई, आला बघ तुझा बॉका. अनिकेत, कसा झाला पहिला दिवस? मस्त होता. तुमचे स्वामी आलेले आहेत. जा जा, दिवसभराचा थकून आलाय. जा बोल त्याच्याशी, मी करते ना चपात्या. जा. हे बाबा बाबा किंचाळे बाबा, तुमच्या आशीर्वादाने आमच्यावर कृपा. हे बाबा बाबा. म्हणू, आज केबिन मध्ये काय झालं ग? 6 महिन्यांची ऍडव्हान्स सॅलरी घेतलीत तुम्ही. एवढ्या सहजासहजी मी तुम्हाला इकडनं जाऊ देणार नाहीये. एका समर पासून पळून काय होणार आहे? कम टू द पॉइंट. तुमच्या समोर उभी राहून मी तुम्हाला आव्हान देते. मी इथेच काम करत राहणार, तुमच्या हाताखाली. अगं सांग ना, तू म्हणजे अचानक आत गेलीस आणि बाहेर आलीस आणि कोणाशी बोलली पण नाहीस. नेमकं काय झालं आत? तू सांग ना, तुझा आजचा जॉबचा पहिला दिवस आहे ना, तू काय काय केलंस ते सांग सगळं. माझा दिवस मस्त होता. अहो चैतन्य शेठ, आज जॉबचा पहिला दिवस होता आणि दिवस खूप भारी गेलाय. अरे एकदम असं जबाबदारी आल्यासारखं वाटतंय माहितीये. आणि आता त्या ट्रेक वरून लवकर इकडे ये, म्हणजे इथे आल्यावर पार्टी करूयात. हे म्हणू, अगं सांग ना केबिन मध्ये काय झालं? सांगतच नाहीयेस. थांब तू जरा, आलेच मी. अगं म्हणून यार, मी 3-3दा विचारतो, तू सांगतच नाहीयेस. सांग बरं म्हणू. अगं सांग ना, केबिन मध्ये काय झालं? आता विचारते तर सांग ना त्याला. आधी मी काय विचारलंय त्याचं उत्तर दे. तू काय काय केलंस ते मग तू सांग आधी. ऍक्च्युली ना, आज मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे समर सरांकडून मला हे शिकायला मिळालं की माणसाने कसं असायला पाहिजे. म्हणून तुम्ही मुली आहे ना, तुम्ही खूप लवकर मॅच्युअर होता. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी ना लवकर कळतात. तसं आम्हा मुलांचं नसतं ग. आम्हाला ना बऱ्याचशा गोष्टी कळतच नाही, आणि कधी कधी तर लग्न झाल्यानंतर पण कळत नाही. पण समर सर आहेत ना,
त्यांना प्रत्येक गोष्ट योग्य वेळी कळलेली असणार बघ. असं आपल्याला रिस्पेक्ट मिळाला पाहिजे ना, तर तो समर सरांसारखा मिळाला पाहिजे. काय नाहीये का त्या माणसाकडे? हा, एथिक्स, रुबाब, मोठेपणा, चांगुलपणा, म्हणजे सगळंच आहे नाही का? हे म्हणू, अगं ऐकतेस ना? समर सरांचं सोड रे. तू आज काय काय केलंस तेवढं सांग. मी काय समर सरांनी दिलेली कामं केली. हे पण म्हणू, मला ना समर सरांसारखं व्हायचंय यार. पक्कड पैसा कमवायचा आहे. पैसे आले ना, मी पहिल्यांदा आहे ना समर सरांसारखा सूट शिवून देणार आहे बघ. आणि त्यांचा परफ्यूमचा वास इतका भारी आहे ना म्हणू, नाहीतर आपण इथे आयुष्यभर डिवोर्स वापरणार. अगं आज क्लायंटशी बोलताना ना ते जा फ्रेश होऊन ये. म्हणू, तुला काय अर्थ आहे? तुला मी एवढं सांगतोय तू ऐकूनच घेत नाहीयेस. आत बाहेर आत बाहेर आत बाहेर, तुझं लक्षच नाहीये यार. नाही, इथे चैत्याच पाहिजे होता. त्याला मी सांगितलं असतं ना, त्याने माझं सगळं नीट ऐकून घेतलं असतं. म्हणून तुला ऐकायचंच नव्हतं तर तू विचारलंस कशाला ग? यापुढे तुला काही सांगणारच नाही. आणि ऐक माझं, आणि ऐक, आणि अरे ऐक, आणि ओपे, काय चाललंय? माझी ना माझ्याशी चिडचिड होते, चिडचिड. गोपे, जरा काय 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 बापरे, काय टू मच. हा काय हे हे नाही हो, ती मानसी. मी जरा कुठे बाहेर नाही गेलो तर तिने तुम्हाला लगेच धमकी दिली. तुम्हाला धमकी? धमकी वगैरे काही दिलेलं नाहीये. आवाहन केलं मला, चॅलेंज दिलंय. तेच ते हो. धमकी मध्ये धमकी देणारा स्वतःला मोठं समजतो आणि चॅलेंज देणारा माणूस आपल्याशी बरोबरी करतो. हा फरक आहे. बरोबरी तुमच्याशी त्या मानसी मॅडम करणार. अहो समर प्रताप जहागीरदार आहात तुम्ही, आणि तुमच्याशी ती काय बरोबरी करणार? अहो ती तुम्हाला त्या फडतूस अनिकेत सारखं वागवते. आय डोंट आवडलं एकदम. तुम्हाला एकदम हलक्यात घेतलं, म्हणजे माझ्या वजनापेक्षाही हलक्यात घेतलंय तुम्हाला. मला ना, मला आता सहन झालेलं नाहीये. तुझ्याकडे सोडणार नाही मी. मी मी असे हात आहेत ना, असे असे शिवशिवत आहेत माझे. असं फ्रस्ट्रेशन काढावं असं वाटतंय मला. गोप्या, या झोपा. झोपून फ्रस्ट्रेशन निघेल? झोपा, दाखवतो. झोप सुद्धा लागत नाहीये आणि फ्रस्ट्रेशन पण निघत नाहीये. हात करा वर. सर 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 काढा. सर 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 काय गोप्या, निघालं का फ्रस्ट्रेशन? निघालं म्हणजे कुठून कुठून निघालं? परगडे तुटून निघालं. बसायचंय? काय गोप्या, तुला साधं हे झेपत नाही, तू बदला काय घेणार रे? अरे पण मी तुला सोडणार नाही. अपमान अपमान काय अपमान केला तिने तुमचा. तुमचा अपमान केला तिने. तुम्हाला चॅलेंज केलं तिने. अरे ती आणि तिचा तो हाऊसफुल नवरा, पण होपलेस होपलेस नवरा, त्यांनी चॅलेंज केलं तुम्हाला. नको नको, खाली ठेव. अरे पण हात शिवसूत आहेत ना, मी त्यांना सोडणार नाही. असं असं वाटतं ना, यातलं काहीतरी उचलून त्यांच्या डोक्यात घालावं. हे भोप्या, ए गरिबांचा सुनील शेट्टी, काय चाललंय?
अरे आपलं वजन किती, आपण बोलतोय किती, तुझं म्हणजे ना त्या कार्यकर्त्यांसारखं आहे. आपला नेता दिसला ना दिसला की लागले घोषणा द्यायला. गोप्या, आपला मेंदू असतो ना, मेंदू तसा रानटी प्राण्यासारखा असतो, पण त्याला सुद्धा पाळीव प्राण्यासारखं बांधून ठेवता आलं पाहिजे. हे असं त्याला मोकाट सोडलं ना की मग लगेच सूड घेतो आणि मग असा सुस्तावत होतो. त्याला उपाशी ठेवलं पाहिजे. अशी तडफड झाली पाहिजे आपल्या मेंदूची, वाट बघायला लागली पाहिजे. आणि मग एकदा का त्याला मोकाट सोडला की मग इकडे तिकडे न बघता समोरच्याच्या नरड्याचा फोड घेता आला पाहिजे. सगळ्या लढाया एकाच वेळी नाही जिंकतायत भोप्या. मग आता पुढे काय विचार आहे तुमचा? भोपे उभा राहा. उडी मारून दाखव, लांब उडी मारून दाखव. 2 पावलं मागे आणि उडी मार. आता कळलं? लांब उडी मारायची असेल तर आपल्याला 2 पावलं मागे यावं लागतं. आमच्या या सापशिडीच्या गेम मध्ये मिस मानसी जशा आता 1 शिडी वर चढल्यात ना, असा माझा प्लॅनिंगचा साप त्यांना केव्हा गिळेल आणि परत पहिल्या जागी आणून ठेवेल त्यांना कळणार सुद्धा नाही. कारण माय नेम इज अँथनी गोन्साल्वेस. कारण माझा अमावस्येचा जन्म आहे. इथे उभा आहेस, मी गाणं गाऊ का तुझ्यासाठी? अच्छा जी मैं हरी चलो मान जाओ ना. हॅलो, हा भाई बोल ना. अरे पोचतो थोड्या वेळात. हा. तू खरा फोन लावलाच नव्हतास. अरे बिचारा माझा आली. माझ्याकडे दुर्लक्ष करता यावं म्हणून कसा खोटा कॉल केला होता. आणि मला ऐकायचंय तुझं. तू आज काय काय केलंस, कसा होता तुझा पहिला दिवस, मला सगळं ऐकायचंय. पण मला तुझं ऐकायचंय आणि त्या समोर सरांचं नाही. तू आज काय काय शिकलास, तुला कसं वाटलं हे ऐकण्यात मला इंटरेस्ट आहे. बरं चल चल आता घरी चल पटकन. मी जेवण करून खूप दमले आहे. चल चल चल. मला नाही तुझा. मला भूक लागली आणि चल लवकर. म्हणून सोड ना हात. नाही सोडणार, चल. माझी शपथ आहे तुला, चल. म्हणून यार सोड ना हात. जातो. इतकं सांगते मी, नाहीच आहे ना किंमत माझी.